नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. आधी वळूया हेडलाईन्स कडे. 4 वेळा मंत्री आता पुन्हा वर्षभरात मंत्री होणार. दादांच्या नेत्यांना दिले मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत. 30 ते 32 लाख रुपयांचा कर्जाचा डोंगर. 4 एकर द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड. सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी. आता दररोज सोलापूर मुंबई विमान सुरू. बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेसमुळे बळ. मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन. शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांचा महाएल्गार मोर्चा. राज्यभरातील शेतकऱ्यांनी मोर्चा सहभागी होण्याचे आवाहन. श्रेयस अय्यरला नेमकं झालं काय? थेट ICU मध्ये भरती. कॅच झेलत असताना झाली मोठी दुखापत. सत्ता आली तर निवडणूक योगावरच. उद्धव ठाकरे यांचा थेट इशारा. काय म्हणाले? मतदार याद्यात मोठा घोळ. आदित्य ठाकरेंचे पुरावे देऊन गंभीर आरोप. आता आम्हाला डबल इंजन सरकार नको, ट्रिपल इंजन सरकार हवे. अमित शहा. पुढील 48 तास धोक्याचे. समुद्रात लाल बावटा फडकला. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धर्मराव बाबा आत्रम यांनी आपण येत्या वर्षभरात पुन्हा मंत्री होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. गडचिरोलीतील एका सभेत बोलताना आत्रम यांनी हे संकेत दिले आहे. त्यांनी मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यताही अप्रत्यक्षपणे सूचित केली. यावेळी बोलताना धर्मराव बाबा आत्राम यांनी आपला राजकीय अनुभव कथन केला. तो म्हणाले की मी 5 वेळा निवडून आलो आहे आणि 4 वेळा मंत्री म्हणून काम केले आहे. आता 5व्यांदा निवडून आल्यानंतर येत्या 1 वर्षात 5व्यांदा मंत्री होणार हे निश्चित आहे. याबाबत कोणतीही शंका नाही असे त्यांनी स्पष्ट केले. या सभेतून अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर पुढे जाण्याची तयारी करत असल्याचे देखील त्यांनी दिसून आले. आत्रम यांनी वनपट्ट्यांच्या मुद्द्यावरही भाष्य केले. आपण 50-50 वर्षांपर्यंत शेती करत असलेले कास्तकारांना अद्याप वनपट्टे मिळालेले नाहीत. हे सर्व काम पूर्ण करण्यासाठी वेळ लागतो. जनतेचे प्रतिनिधी म्हणून केवळ बसून न राहता लोकांचे कामे करणे हे आपले कर्तव्य असल्याचे धर्मराव बाबा आत्रम यांनी नमूद केले. द्राक्ष बागेला फळधारणा न झाल्याने लासलगाव जवळील वेळापूर येथील राजेंद्र विठ्ठलराव पाळवे या शेतकऱ्यांना टोकाचं पाऊल उचलल्याचं पाहायला मिळते. 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसाने द्राक्षाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्याला चांगलंच झोडपले आहे. गेल्या 6 महिन्यापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे द्राक्ष शेती धोक्यात आहे. द्राक्ष बागेला फळधारणा न झाल्याने लासलगाव जवळील वेळापूर येथील राजेंद्र विठ्ठलराव पाळवे या शेतकऱ्याचे टोकाचे पाऊल उचलले आहे. 30 ते 32 लाख रुपयांचा कर्जाचा डोंगर झाल्याने 4 एकर द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड. गेल्या 3-4 वर्षापासून अस्मानी संकटामुळे लाखो रुपयांचा तोटा होत असल्याने नैराश्यापोटी कुऱ्हाड चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आता एक महत्त्वाची बातमी येत आहे. सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. नुकताच सुरू झालेल्या सोलापूर विमानतळाबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. सोलापूर विमानतळावरून 1 नोव्हेंबर पासून दररोज विमानसेवा सुरू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आता सोलापूर ते मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार आहे. 1 नोव्हेंबर पासून या ठिकाणावरून दररोज विमानसेवा सुरू राहील. सध्या आठवड्यातून 4 दिवस सोलापूर ते मुंबई विमानसेवा सुरू आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्लॉट मिळाल्याने आता सोलापूर ते मुंबई दररोज विमानसेवा सुरू राहणार आहे. सोलापूर विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या आणि सोलापूरकरांची मागणी लक्षात घेता दररोज विमानसेवा सुरू करण्यात येणार आहे. स्टार एअरलाइन्सच्या निर्णयाचे सोलापूरकडून मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आहे. सोलापूर विमानतळावरून सध्या सोलापूर ते मुंबई विमानसेवा मंगळवारी, बुधवारी, शुक्रवारी आणि शनिवारी या दिवशी सुरू आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिल्याने त्याला मोठे बळ मिळाले आहे. काँग्रेस पक्षाने दिलेल्या या पाठिंब्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे असं बच्चू कडू म्हणाले. तसेच त्यांनी काँग्रेस पक्षाचे आभार मानत आता केवळ पाठिंबा न देता काँग्रेस पक्षाने देखील या मोर्चात थेट सहभागी व्हायला पाहिजे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना केले आहे. महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी बच्चू कडू यांनी काढलेला महाएल्गार मोर्चाला अमरावती जिल्ह्यातील बेलोरा गावातून सुरुवात झाली आहे. शेकडो ट्रॅक्टर घेऊन हजारो शेतकरी मोर्चात सहभागी झाले आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी, दिव्यांगांना निधी यासह 17 मागणीसाठी अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील मोझरीमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. विरोधी पक्षातील नेत्यासह विविध संघटनांनी बच्चू कडू यांच्या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानुसार आंदोलनाची महायुती सरकारने दखल घेत बच्चू कडू यांना लेखी आश्वासन दिल्याचं तब्बल 7व्या दिवशी अन्नत्याग आंदोलन आणि चक्का जाम आंदोलन स्थगित करण्यात आला होता.
शेतकरी कर्जमाफीसाठी सरकार योग्य वेळी निर्णय घेईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते। मात्र अजून पावेतो शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला गेला नसल्याने आता शेतकरी कर्जमाफी देण्यास सरकारला बाध्य करू या उद्देशातून शेतकरी, दिव्यांग, मच्छीमार, मेंढपाळाच्या प्रश्नावर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नागपूर येथे आज महाएल्गार मोर्चाचे आयोजन केले आहे। बच्चू कडू यांनी राज्यभरातील शेतकऱ्यांना नागपुरातील परसोडी वर्धा रोड जामठा येथील कापूस संशोधन केंद्राच्या बाजूच्या मैदानावर एकत्र येण्याचे आवाहन केले आहे। कॅच झेलताना झालेल्या गंभीर दुखापतीमुळे भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यरला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आले आहे। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यादरम्यान ही घटना घडली, जिथे एका अप्रतिम कॅचमुळे एलेक्स कॅरी बाद झाला। मात्र झेल घेतल्यानंतर तोल गेल्याने अय्यरच्या बरगडीला गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे त्याला अंतर्गत रक्तस्राव सुरू झाला आहे। तातडीने त्याला सिडनी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या तो आयसीयू मध्ये आहे। अंतर्गत रक्तस्राव पसरू नये म्हणून डॉक्टरांनी त्याला पुढील 5 ते 7 दिवस निरीक्षणाखाली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। मिळालेल्या माहितीनुसार श्रेयस अय्यरची प्रकृती सध्या स्थिर आहे, परंतु त्याला पूर्णपणे बरे होण्यास बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे। या दुखापतीमुळे श्रेयस अय्यर मैदानात कधी परतणार याबद्दल अद्याप कोणतीही निश्चित माहिती समोर आलेली नाही। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील निर्धार मेळाव्यात सत्ताधाऱ्यांवर सडकून टीका केली आहे। मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे मनोबल वाढवण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता। काहीही झालं तरी आम्हीच मुंबई पालिका निवडणूक जिंकणार असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला। इमान विकणारे खूप आहे, गुडघे टेकत आहेत, अशा लोकांना आपण पोचलं याचं मला वाईट वाटतं। आईच्या कुशीवर वार करणारे हे लोक आहेत। आपली परीक्षा सुरू आहे। शिवसेना प्रमुख आपली परीक्षा घेत आहेत। कितीही अमित शहा आले तरी आपली धमक हरू देऊ नका असे आवाहन ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना केले। निवडणूक होऊ द्यायची की नाही हे सर्वांनी मिळून ठरवू, वाटेल ते करायचं। भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष कसला? भाजप म्हणजे स्वयंघोषित देशप्रेमींची बोगस टोळी आहे। स्वतः देशप्रेमी असल्याचे जाहीर करतात, त्यांना मत चोरावी लागतात, पक्ष फोडावी लागतात। हे कसे आत्मनिर्भर आहेत असा थेट हल्लाबोल यावेळी ठाकरे यांनी केला। आदित्य ठाकरे यांनी ठाकरे गटाच्या मेळाव्यात एक पीपीटी प्रेझेंटेशन दिला आहे। यावेळी त्यांनी मतदार यादीत मोठा घोळ असल्याचा आरोप केला। हे आरोप करताना त्यांनी काही पुरावे देखील सादर केले आहेत। आदित्य ठाकरे यांनी मेळावा सुरू होताच एक प्रेझेंटेशन सुरू केले। मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ आहे असा दावा यावेळी आदित्य ठाकरे यांनी केला। हा दावा करताना त्यांनी काही आकडेवारी सादर केले, सोबतच त्यांनी काही फोटो, मतदारांचे मतदान कार्ड सादर केले। हा कथित घोळ त्यांनी पुराव्यानिशी दाखवून दिला आहे। तसेच हा कथित घोळ थांबवायचा असेल तर गटप्रमुखांनी सावध राहायला हवे। तुमच्याकडे असलेल्या मतदार यादीतील नावांचे वाचन झाले पाहिजे। आपण या मतदारांना ओळखतो का हे पाहिले पाहिजे अशी सूचना केल्या। मुंबईमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भाजपचे कार्यालयाचे भूमिपूजन झालं। यावेळी बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे। आता डबल इंजिन सरकार नको तर ट्रिपल इंजिन सरकार हवे असं ते म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात 2014च्या निवडणुकीची आठवण करून दिली। आम्ही 2014ला युतीचे प्रयत्न केला, पण स्वातंत्र्य लढलो आणि महाराष्ट्राला पहिला भाजप मुख्यमंत्री मिळाला। त्यानंतर 3 वेळा आम्हाला बहुमत मिळालं असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। यावर प्रतिक्रिया देताना आता आम्हाला डबल इंजिन सरकार नको, ट्रिपल इंजिन सरकार हवे असं अमित शहा यांनी म्हटलं। तर आता शेवटची बातमी महत्त्वाची आहे। अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील मोन्था चक्रवादळामुळे महाराष्ट्रात पुढील 48 तासात मुसळधार पाऊस अपेक्षित आहे। किनारपट्टीवर उंच लाटा व धोक्याचा लाल बावटा फडकला आहे। मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा आहे। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोन्था चक्रीवादळाचा अप्रत्यक्ष प्रभाव महाराष्ट्रावर पाहायला मिळत आहे। राज्यात पुढील 48 तासात मुसळधार पाऊस कोसळणार आहे। त्यामुळे अनेक जिल्ह्यात पावसाची तीव्रता वाढणार आहे। यामुळे बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। तसेच किनारपट्टीच्या भागांमध्ये समुद्र खवळलेला असल्याचे खबरदारी म्हणून 3 नंबरचा लाल बावटा फडकण्यात आला आहे। तर या होत्या आजच्या बातम्या। पुन्हा उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा E6 TV मराठी।